आहोत की आमच्या मताचं झालं काय, इथल्या व्यवस्थेने आमच्यापर्यंत पोहोचू दिलेलं नाही, याचा जाब या महाराष्ट्रामध्ये आम्ही निश्चित शरद पवारांच्या सांगण्यावरून जरांगे नावाच्या माणसाला 287 विधानसभा दिसत नाही, पण छगन भुजबळांची कावीळ झाल्यामुळं ते नेहमी येवला आणि छगन भुजबळ याच्याशिवाय ते जगू शकत नाहीत। मी वेळोवेळी सांगत आलो, जरांगे निवडणूक लढत नाही, तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होईल, तसंच घडत आलंय। आता तो येवल्याला गेलाय आणि भुजबळ साहेबांवरती टीका करतो। मात्र तुम्ही सुद्धा आज जरांगेंच्या भूमीमध्ये म्हणजे जरांगेंचा बालेकिल्ला म्हटलं बीड जिल्ह्यामध्ये आहात, कशा पद्धतीने त्यांना आव्हान देता आणि 6 मतदारसंघ आहेत, काय चित्र असेल बीडचं? 6 मतदारसंघामध्ये ओबीसीचा अंडरकरंट काय असतो हे येत्या 23 तारखेला महाराष्ट्रामध्ये दिसेल। मात्र धनुभाऊ असतील किंवा इतर ओबीसीचे नेते असतील त्यांना टार्गेट केलं जाते, वारंवार धनंजय मुंडेंनी देखील बोलून दाखवलं की मला चक्रव्यूहात अडकवलं जातं। हे बघा, हे अंदर की बात है, बीड जिल्हा की जनता हमारे साथ है। मात्र धनुभाऊंना चक्रव्यूहात हमारे ते आमचे नेते आहेत, सन्माननीय नेते आहेत, त्यांच्यावर बोलण्यापेक्षा आमच्या जनतेच्या मनामध्ये काय प्रश्न आहे याच्यावर बोलायला आम्हाला आवडेल। कारण पाडल्याशिवाय दुसरा येणार नाही ना, या सत्ताधाऱ्यांना पडण्याचं माहीतच नाही। पवारांना पवारांची घरची जागा दाखवावी लागल। सर, काल परमेश्वर वाघमोडे या धनगर तरुणाने काही बाईट्स दिल्यात, त्याबद्दल काय सांगाल? हे बघा, सोशल इंजिनिअरिंग करत असताना आज आम्ही लोहा कंधारला धनगर समाजाचा उमेदवार दिलाय, आज अहमदपूरला धनगर समाजाचा उमेदवार आहे, माजलगावला धनगर समाजाचा उमेदवार आहे, आज जिंतूरला वंजारी आहेत, आज आष्टी पाटोदा शिरूरला माळी समाजाचा आहे। त्यांनी तुमच्यावर थेट आरोप केले। आरोप चालत असतं, घनसावंगीत उमेदवार आहे असं चालत असतं। हे बघा, 4-5 उमेदवार इच्छुक असतात, एकालाच लढायला संधी भेटते, बाकीची लोक थोडीफार नाराज होतात। आमचेच कार्यकर्ते, ते आमचेच चळवळीतले कार्यकर्ते आहेत, आम्ही काही एकमेकाचा बांध रेटलेला किंवा आमच्यामधली कुठलीही दुश्मनी नाही। आमचं फक्त एवढंच गणित आहे की ओबीसीमध्ये एकी झाली पाहिजे, 2 पावलं मागे येता आलं पाहिजे, 2 पावलं पुढे जाता आलं पाहिजे। आत्ताची तयारी आणि 4-8 दिवसाचा स्पॅन डोळ्यासमोर ठेवता आम्ही एक मेरिटच्या उमेदवार म्हणून प्रियंकाताई खेडकर यांना सपोर्ट केला आणि हा विजय आमच्या हातामध्ये, विजय दृष्टीपथात असताना मला वाटतंय परमेश्वर सुद्धा उद्या आमच्याबरोबर काम करताना दिसून येतील। त्यामुळे असं काही कुणी लय खुशीत गाजरं खाण्याचं कारण नाही। ओबीसी सगळा एकवटलाय आणि आमचा समाज आमच्यावरती किंवा टोटल ओबीसी या महाराष्ट्राच्या चळवळीवरती आज रोजी विश्वास ठेवायला तयार आहे। हाके साहेब, 23 तारखेला महाराष्ट्राचं चित्र कसं असेल आणि ओबीसीचे किती उमेदवार, किती आमदार विधानसभेमध्ये गेले आहेत? बघा, 25पेक्षा जास्त आमदार या महाराष्ट्रात ओबीसीची ठाम भूमिका मांडणारे निवडून आलेले दिसतील। ही आमच्या लढाईची सुरुवात आहे। 2024ला एक क्रांतिकारी निकाल या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दिसाल आणि भली भली माणसं घरामध्ये बसलेली दिसतील। धन्यवाद।